हॅलो अँड गुड इव्हनिंग फ्रेंड्स. वाय पॉवर टॅपिंग फेल्स याच्या पार्ट 2 मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पार्ट 1 ला इतका तुडुंब रिस्पॉन्स मिळाला, इतक्या लोकांनी पार्ट 1 समजून घेण्याचा प्रयत्न केला, टॅपिंगची इंट्रिकसी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नुसतंच समजून नाही, ते ॲक्च्युली स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. याचा खूप आनंद आम्हाला आहे. जसं पार्ट 1 मध्ये आपण काही कारणं बघितली की ज्याच्यामुळे आपल्या टॅपिंगला आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाही. खूप लोकांनी कळवलं की जे कित्येक वर्ष टॅपिंग करतायत हे ऐकल्यानंतर आज त्यांच्या टॅपिंगला नव्याने सुरुवात झाली. सो तोच विषय थोडासा अजून पुढे नेऊया आणि आणखीन काही इंट्रिकसी समजून घेण्याचा प्रयत्न करूया की का आपल्याला अपेक्षित तसा रिझल्ट पॉवर टॅपिंगच्या माध्यमातून आपल्याला मिळत नाही. सो एखादं कन्झिक्युटिव्ह इमोशन जर आपण बरेच दिवस टॅप करत असू, आता बऱ्याच वेळेला लोक येतात की आम्ही फिअरवर खूप टॅपिंग करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला पाहिजे तसा रिलीज मिळत नाही आहे. आम्ही एन्झायटीवरती खूप टॅपिंग करण्याचा प्रयत्न केला, डिप्रेशनवरती टॅपिंग करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही आहे. आता अशा वेळेला आपण काय करतो? इफ यू आर स्टक विथ दिस फिलिंग की तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमवरती, एखाद्या इमोशनवरती खूप काळ टॅपिंग करण्याचा प्रयत्न केला आहे, थोडासा रिलीफ वाटतो, थोडं बेटर वाटतं त्या पॉईंटला, पण ते सुटत नाही सिस्टीममधून पूर्णपणे. जो एक फ्रीडम एक्सपिरियन्स करायचा असतो आपल्याला, त्याच्यापासून तो आपल्याला एक्सपिरियन्स करता येत नाही. सो अशा वेळेला आपण त्याचा सोर्स शोधण्याचा प्रयत्न करतो. आता सोर्स म्हणजे तुम्ही जर भीतीवर टॅपिंग करत असाल, म्हणजे तुमचा आत्ताचा प्रॉब्लेम असेल की तुम्हाला सतत फेलियरची भीती वाटते, हा आत्ताचा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही या प्रॉब्लेमवरती खूप टॅपिंग करण्याचा प्रयत्न केलाय पण ती अस्वस्थता तुमच्या सिस्टीममधून जातच नाही की मी चुकलो तर काय होईल, मी चुकले तर काय होईल, ही XYZ गोष्ट माझ्या लाईफमध्ये फेल झाली तर काय होईल, ही अस्वस्थता तुमच्या सिस्टीममधनं काहीही केलं तरी जात नाही. आता रेग्युलर टॅपिंग प्रोटोकॉलमध्ये आपण काय करतो, तर आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो की मला मी फेल होईन का काय, किंवा हा प्रोजेक्ट फेल जाईल का काय ह्याची भीती वाटते, मी चुकेन का काय ह्याची भीती वाटते. आणि मग असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या भीती, असुरक्षितता, चिंता, काळजी या नेगेटिव्ह इमोशन्समधनं पूर्णपणे रिलीज होऊ देते किंवा रिलीज होऊ देतो. सोर्स ज्या वेळेला आपण शोधतो त्यावेळेला आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो की फेलियरची भीती नाही, ओव्हरऑल भीतीच, किंवा चलो फेलियरची भीती ही सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सिस्टीममध्ये मला कधी जाणवली. कदाचित याची सुरुवात माझ्या लहानपणात असेल की मला कमी मार्क मिळायचे, त्यावेळेला आईबाबा जसे रिॲक्ट करायचे किंवा मला जसं कम्पेअर केलं जायचं. कधीतरी तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये फेल झाला असाल आणि तिथून कदाचित तुम्हाला इतकं मारलं गेलं असेल, इतका अपमान केला गेला असेल, अशी शिक्षा दिली असेल तुम्हाला की त्या शिक्षेचीच एवढी भीती सिस्टीममध्ये बसली आहे की तिथून पुढे आपण चुकलो तर तो चुकण्याची एवढा मोठा इम्पॅक्ट सिस्टीममध्ये बसलेला आहे की आज तुम्ही तुमच्या कुठल्याही कामामध्ये शुअरच नसता. हा सोर्स जर आपण आयडेंटिफाय करू शकलो की कारण काहीतरी घडलंय ना, एखादी फिअर, कुठली नेगेटिव्हिटी सिस्टीममध्ये ट्रॅप होण्यासाठी त्याला काहीतरी आधी घडलेलं असलं पाहिजे, कधीतरी कुठलं तरी फेलियर एक्सपिरियन्स केलं गेलेलं पाहिजे, काहीतरी आजूबाजूचं वातावरण असं पाहिजे की ज्याच्यामुळे ही फिअर आपल्या सिस्टीममध्ये आलेली आहे. तो सोर्स आपल्याला जर सापडला तर तो सोर्स सापडल्यानंतर ही रिलीज होण्याची शक्यता कैक पटीनं वाढते. जसं तुम्हाला जर जाणवलं की आपण आत्ता एखाद्या रिलेशनशिपमध्ये खूप अस्वस्थ आहोत, समोरच्या माणसाने जरा आपल्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही किंवा त्यांनी आपला फोन उचलला नाही, आपल्याला महत्त्व दिलं नाही, आपल्याला पाहिजे तसं प्रेम केलं नाही, तर आपण अस्वस्थ होतो, प्रचंड भीती वाटते, आपण पजेस होतो, आपण ऑब्सेस्ड होतो त्या माणसाबद्दल की असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. कदाचित याची सुरुवात लहानपणात असू शकते. कदाचित आपल्याला पाहिजे तसं आपल्या आई वडिलांकडून आपल्याला प्रेम, सिक्युरिटी, एप्रिसिएशन मिळालेलं नाही आहे, म्हणून आपला तो पॅटर्न झालाय आणि कुठेतरी आपली ती बिलीफ झाली आहे की
मला पाहिजे तसं लोक मला स्वीकारत नाहीत किंवा मला प्रेम करत नाहीत. आणि याच्यामुळे आपण आत्ताच्या रिलेशनशिपमध्ये इतके अस्वस्थ असतो. कितीतरी लोक ज्यांच्या आयुष्यात रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतात ते तर अस्वस्थ असतातच, पण ज्यांच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप चांगली असतात ही सुद्धा सतत त्या इन्सिक्युअर्ड, अँग्शियस, पॉझिटिव्ह मोडमध्ये जगतात की हा माणूस गेला तर, हे खराब झालं तर, कुणाला या रिलेशनशिपची नजर लागली तर. सो प्रॉब्लेम नसून पण आपण त्या शापाच्या अवस्थेतच जगल्यासारखे आहोत. ह्याचं कारण, याची सुरुवात जर आपल्याला सापडली की याची सुरुवात कुठे आहे, वॉज आय अबेंडन्ड ॲज अ चाइल्ड? कुठल्या तरी ब्रेकअपमध्ये असू शकते, कन्झिक्युटिव्ह ब्रेकअप्समध्ये असू शकते, एखाद्या रिजेक्शनमध्ये असू शकते. सो आपण जर हे शोधू शकलो की आपण ज्या इमोशनल ट्रॉमामधनं जातोय, जे आपलं कोर नेगेटिव्ह इमोशन, प्रत्येकाचं काही ना काही एक कोर नेगेटिव्ह इमोशन असतं की कुणामध्ये भीती इतकी असते, कुणामध्ये जेलिसी एवढी असते, कुणामध्ये कमतरता इतकी ठासून भरलेली असते. हे कोर इमोशन्स जे आहेत ना, बऱ्याच वेळेला हे आपण सरफेस टॅपिंग करून रिलीज होते. सरफेस म्हणजे आत्ता काहीतरी प्रॉब्लेम आलाय त्याच्यापुरतं टॅपिंग केलं म्हणून ते रिलीज होतील असंच नाही, कारण ह्याची सुरुवात आपल्या लहानपणात किंवा आधीच्या कुठल्या तरी इन्सिडेंटमध्ये घडलेली असते. मग याला ॲड्रेस करताना कसं ॲड्रेस करायचं? सपोज तुम्ही भीती ॲड्रेस करताय. सो असं घेऊया की तुम्हाला फेलियरची भीती आहे. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला फेलियरची भीती आहे. कुणीतरी आपल्याला नावं ठेवेल, आपल्या चुका शोधून काढेल याची प्रचंड भीती वाटते. त्याच्यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पूर्णपणे खचलेला आहे. आणि ही भीती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लहान असताना तुमच्याकडनं जरा जरी चूक झाली तर बाबा जेवढा आकांतांडव करायचे, तुम्हाला मारायचे, जी शिक्षा द्यायचे, त्याच्यात आहे अशी कल्पना आहे. ही सगळेच बाबा असे असतात असं नाहीये, पण एखाद्याच्या केसमध्ये अशी स्टोरी असू शकते. सो टॅपिंग करताना काय म्हणायचं की मला प्रचंड भीती वाटते की मी फेल होईन, याची मला प्रचंड भीती वाटते आणि याच्यामुळे प्रत्येक स्तरावरती माझा आत्मविश्वास खचल्यासारखा मला जाणवतो. याची सुरुवात आता हे बघा, हा प्रोटोकॉल आपल्या डेली टॅपिंग शीटमध्ये नाही आहे, म्हणून हे लिहून घ्या. तिथे फक्त एक वाक्य आपण ॲड करतो की याची सुरुवात कदाचित माझ्या लहानपणात आहे, की ज्या वेळेला मग तो इन्सिडेंट तिथे नरेट करायचा. ओके, आता बऱ्याच वेळेला काय होतं, लोक मला विचारतात की हे लिहिलेलं बरोबर आहे का, ते टॅपिंग प्रोटोकॉल वगैरे लिहून मला पाठवतात आणि म्हणतात की हे चेक करून आम्हाला सांगा. सी, टॅपिंगमध्ये चुकत काहीही नाही, प्रोटोकॉलमध्ये चुकत काही नाही. असं कधीच घडणार नाहीये की तुम्ही चुकीचं काहीतरी वाक्य केलंय आणि उलटं काहीतरी झालंय. एक वेळ काही होणार नाही, ओके, पण उलटं कधीच होत नाही. सी, मला सुद्धा ह्युमनली हे इम्पॉसिबल आहे की तुम्ही मला प्रोटोकॉल शीट्स लिहून पाठवता आणि मी चेक करून तुम्हाला ते परत सांगावं की तुमचं टॅपिंग बरोबर आहे का नाही आहे. इट इज नॉट पॉसिबल. वी आर नियरली एक्सपोज टू 10,000 people when these videos go on air. इट इज नॉट पॉसिबल. हे खरंच शक्य नाही आहे. आणि आय एम अशोरिंग यू की काहीही चुकत नाही इन टॅपिंग. एकतर तुम्हाला रिझल्ट येणार नाही, पण उलटं काहीही घडणार नाही. इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग की काय म्हणायचं आहे तिथे, तुमची स्टोरी नरेट करायची की मी लहान असताना बाबांनी मला या वेळेला जसं मारलं होतं, ही चूक घडल्यानंतर तिथून ती फिअर माझ्या सिस्टीममध्ये ट्रॅप झाली आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या अवस्थेतनं रिलीज होत येतो. इफ यू आर टॅपिंग ओव्हर फिअर ऑफ रिलेशनशिप्स, की हे रिलेशनशिप तुटेल का ह्याची भीती वाटते, हे फिअर सगळ्यात पहिलं कधी जाणवलं होतं? कदाचित एखादं रिलेशनशिप खूप शॉकमध्ये तुटलं असेल तुमचं, मी तुम्हाला वाटलंच नव्हतं की समोरचा माणूस असा वागेल तुमच्याशी आणि ही मस्ट हॅव बिट्रेड यू किंवा ही मस्ट हॅव रिजेक्टेड यू. तो शॉक जो तुमच्या सिस्टमला बसला असेल, कदाचित त्या शॉकमुळे, सो म्हणताना काय म्हणायचं की मला माझ्या नवऱ्याबद्दल, बॉयफ्रेंडबद्दल किंवा XYZ माणसाबद्दल प्रचंड इन्सिक्युरिटी वाटते की हा सोडून जाईल किंवा ही सोडून जाईल. ह्याची सुरुवात कदाचित ते रिलेशन जे तुटलं किंवा जो शॉक मला त्या वेळेला बसला त्याच्यामध्ये असेल. मला लहानपणी जसं मनासारखं प्रेम मिळालं नाही त्याच्यामध्ये असेल. ओके,
आता क्लिअर, दिस इज व्हेरी इझी. सो हे कधी वापरतो आपण? सोर्स दरवेळेला शोधत बसायचा नाहीये. सोर्स अशा पॉइंटला शोधायचा आहे की एखादा प्रॉब्लेम आपण खूप वर्ष टॅपिंग करण्याचा प्रयत्न केला किंवा तो खूप वर्ष सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय, तरी आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट येत नाहीये. अशा वेळेला आपल्याला सोर्सकडे जायचंय. दर ह्याला तुम्हाला सोर्स शोधायची गरज नाहीये. 90% ऑफ युअर प्रॉब्लेम्स विल रिस्पॉन्ड टू रेग्युलर टॅपिंग प्रोटोकॉल्स. 10% ऑफ युअर प्रॉब्लेम्स कदाचित रेग्युलर टॅपिंगला रिस्पॉन्ड नाही करणार. त्यावेळेला आपण सोर्सकडे जातो. आता हे तर सगळे नोन सोर्सेस आहेत आपले, की आठवतं आपल्याला. नोन सोर्सेस म्हणजे आपल्याला माहिती आहे किंवा जरासं आपण विचार केलं तर आपल्याला हे आठवायला लागतात. पण काही असे सोर्सेस असतात ज्याची आपल्याला मेमरी नाही आहे. जसं वूम प्रोग्रामिंग, आपल्याला मेमरी नाही आहे त्या गोष्टीची. जेनेटिक्स, आपल्याला मेमरी नाही आहे. पास्ट लाईफ, मेमरी नाही आहे आपल्याला. सो अशा वेळेला मग कधी कधी आता हे सगळं एक्सपर्टीजवरती अवलंबून आहे. सो तिकडे आपण याच्यात जात नाही आहे, कारण आत्ताच्या प्लॅटफॉर्मचा तो विषय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जनरल विषय नाही आहे. ज्या वेळेला माझ्याकडे काही केसेस येतात त्या पॉईंटला मग टेकिंग द हिस्ट्री, अॅनलायझिंग द केस, देन वी कम टू अ कन्क्लुजन की हे असं असू शकतं. कधी कधी या अशा अननोन सोर्सेसमधून पण प्रॉब्लेम्स आपल्या सिस्टीममध्ये सीप होतात, पण दे आर व्हेरी रेअर केसेस. सो तो कन्सल्टिंगचा आणि एक्सपर्टीजचा भाग आहे. पण ॲटलिस्ट जे नोन सोर्सेस आहेत आपल्याला, जे सोर्सेस आपल्याला आठवू शकतात, ज्या सोर्सेसपर्यंत आपण पोचू शकतो, असे सोर्सेस तरी आपण अशा प्रॉब्लेम्सवर ट्राय केले पाहिजेत ज्याच्यामध्ये आपल्याला बरेच वर्ष टॅपिंग करून पण रिझल्ट मिळत नाही आहे. ओके, पुढचा मुद्दा आहे, खूप लोक टॅपिंग स्टेटमेंट्स म्हणायला घाबरतात. त्यांना भीती वाटते की आपण नेगेटिव्ह बोलतोय. ओके, कारण इतकं सिक्रेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग, अफर्मेशन, थिंक बिग वगैरे असं वाचलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे आपण असं बोलतोय की ही भीती, मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते. आता गंमत काय आहे, आपण असं म्हणतो का की मला भीती वाटते आणि ही वाढावी किंवा ही वाटत राहावी? आपण काय म्हणतोय की असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि ही भीती रिलीज होऊ देते. रिलीज पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे का नेगेटिव्ह स्टेटमेंट आहे? रिलीज इज डेफिनेटली अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट. सो आपण जर नुसतं, लक्षात घ्या, आपण जर नुसतं पॉझिटिव्ह टॅपिंग करायला लागलो की आय चूज टू बी रिच, 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 आय चूज टू बी रिच. आता लहानपणापासून जर आपल्या सिस्टीमनी फक्त गरिबी अनुभवलेली आहे तर रिचला सपोर्ट करणारा प्रोग्राम आहे का आपल्या आतमध्ये? सो तुम्ही कितीही टॅपिंग केलं की आय चूज टू बी रिच, आय चूज टू बी रिच, तुमची सिस्टीम त्याला ॲक्सेप्टच करणार नाही आहे. आणि इथेच मॅनिफेस्टेशनचे मेजर टेक्निक्स फेल होतात. या स्टेटमेंट्सचा, या अफर्मेशन्सचा, या व्हिज्युअलायझेशन्सचा कोणाला उपयोग होतो? ज्याच्या सिस्टीममध्ये या व्हिज्युअलायझेशनला, या पॉझिटिव्ह सजेशनला विरोध नाही आहे. टॅपिंग करताना आपण काय करतो की जी पॉझिटिव्ह सिच्युएशन आपल्याला आपल्या आयुष्याची हवी आहे त्याला विरोध करणारा जो नेगेटिव्ह प्रोग्राम आहे तो रिलीज करतोय. कारण तो रिलीज केल्याशिवाय तुमची सिस्टीम कुठलंही पॉझिटिव्ह सजेशन ॲक्सेप्टच करू शकणार नाहीये. ज्या वेळेला तुमच्या पेशींमध्ये पैशाच्या कमतरतेचा, पैशाच्या प्रॉब्लेम्सचा संस्कार भरलेला आहे, तुम्ही अबंडन्स ही कल्पना स्वीकारू पण शकणार नाही. तेवढ्यापुरतं बरं वाटेल, तेवढ्यापुरतं मोठी स्वप्न बघायला बरं वाटेल, पण प्रत्यक्षात उतरणार नाहीत, कारण त्याला सपोर्ट करणारा प्रोग्रामच आपल्या सिस्टीममध्ये नाही आहे. सो डॉक्टरकडे जायचं आणि कुठे लागलंय ते लपवायचं आणि फक्त म्हणायचं बरं वाटण्याची औषधं द्या. काय झालंय विचारू नका. एक्झॅक्ट औषध नकोय, नुसतं बरं वाटायचं औषध पाहिजे. सो असं करत करत एक दिवशी तो आजाराचा उद्रेक एवढा होणार आहे की आपल्याला कळणार पण नाही की एक्झॅक्ट कॉम्प्लिकेशन कुठे आहे. सो फाईन, आपल्याला पॉझिटिव्ह आयुष्य पाहिजे, आपल्याला श्रीमंत आयुष्य पाहिजे, आपल्याला प्रोग्रेसिव्ह आयुष्य पाहिजे, पण या सगळ्याला रोखणारे जे नेगेटिव्ह प्रोग्राम्स आहेत आपल्या सिस्टीममध्ये हे तर डिलीट केले पाहिजेत. म्हणून गंमत बघा ना, तुम्हाला कुठल्या अफर्मेशनचे रिझल्ट येतात?
मला छान वाटू दे. येस, या अफर्मेशनचा रिझल्ट तुम्हाला 100% येणार, कारण ब्रेनला रेफरन्स आहे कधीतरी छान वाटलेलं आहे ना आयुष्यात. सो त्याला माहिती आहे की या माणसाला छान वाटणं हे पॉसिबल आहे. मला आनंदी वाटू दे. येस, याचा रिझल्ट येणार, कारण ते कधीतरी घडलेलं आहे, त्याचा रेफरन्स आहे. पण मी श्रीमंत आहे कधी अनुभवलेलंच नाहीये, ते गावीच नाहीये आपल्या. त्याच्याऐवजी काटकसर, संघर्ष, मन मारणं, तडजोड, कॉम्प्रोमाइज यातच आयुष्य गेलेलं आहे आपलं. आपली सिस्टीम ह्याला ट्यून्ड आहे, अबंडन्सला ट्यून्ड नाहीये. म्हणून तुम्ही ज्या वेळेला क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करता, अफर्मेशन्स करता, सिक्रेट वापरता, या सगळ्याचं रिझल्ट कशाला येतं? ज्या अतिशय आयुष्यातल्या हलक्या फुलक्या गोष्टी आहेत, ज्याला कुठेही सिस्टीममध्ये विरोध नाही. सो ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ही भीती, हा ब्लॉक, हा स्ट्रेस, हा ट्रॉमा मी रिलीज होऊ देतोय. You are allowing your system to reprogram. रिप्रोग्राम कधी होऊ शकतं? ज्या वेळेला जुना व्हायरस डिलीट होईल त्याच वेळेला नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल होऊ शकतं ना. जर व्हायरस तसाच ठेवला तर त्या नवीन सॉफ्टवेअरला तो सतत कुरतडत राहणार आहे. दॅट बग इज ऑलवेज गोइंग टू डिस्ट्रॉय. सर नेहमी त्यांच्या इंट्रोजमध्ये सांगायचे की एका वाक्याने त्यांच्या आयुष्यात खूप वर्ष त्या वाक्याचा अर्थ शोधण्यात गेली, आणि ते वाक्य होतं की इफ यू हॅव टू रिपेअर युअर प्रेझेंट अँड फ्युचर, यू हॅव टू रिपेअर युअर पास्ट. पण पास्ट रिपेअर कसा करणार? पास्ट तर घडून गेलेला आहे. आपल्याला टेक्निकली जाऊन पास्ट रिपेअर करायचा नाही आहे. पास्टचा जो संस्कार आपल्या सिस्टीम मध्ये आहे तो रिपेअर करायचा. पास्टमध्ये जे जे घडून गेलेलं आहे, ज्याच्यामुळे आज आपल्या सिस्टीम भीतीला, असुरक्षिततेला, चिंतेला, कमतरतेला ट्रॅप्ड आहे, ते रिलीज करायचं. ते रिलीज जोपर्यंत होत नाही, आज आपण जसे आहोत, आज आपल्याला ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते, जे जे आपल्या आयुष्याबद्दलचे सिद्धांत फिक्स आहेत, हे काहीतरी घडलंय म्हणून फिक्स आहेत ना. आज आपण कितीतरी वेळेला गप्पा मारताना इतके लिमिटिंग स्टेटमेंट्स करतो आयुष्याचे, आणि हे फिक्स असतात आपल्या सिस्टीममध्ये की आजकाल लोकांचा भरोसाच नाहीये, आजकाल कुणी कोणाचं राहिलेलं नाहीये, आजकाल इमानदारी राहिलेली नाहीये. कधी राहिली होती? कधी होती? माणूस जेव्हापासून पृथ्वी तलावरती आहे ना, तो तेव्हापासून माणसाच्या सगळ्या प्रवृत्ती आहेत. कुठलीही पुराणं काढून बघा, कुठलेही जिथे ज्याला आपण ग्रंथ म्हणतो किंवा जे अगदी रामराज्यापासून असेल किंवा महाभारताचा काळ असेल, अरे कपटच आहे ना. त्या काळीही कपट आहे, धोका आहे, क्लेश आहेत. जेलसी मधून काही लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेली जरी स्टोरी असली तरी. सो जेव्हापासून माणूस आहे तेव्हापासून माणसाच्या सगळ्या प्रवृत्ती आहेत. हे आत्ता वगैरे काही नाहीये. पण आपण ज्या वेळेला बोलताना इतकं कन्फाइंड असे स्टेटमेंट्स करत असू की लोकांचा काय भरोसाच नाही आहे, आजकाल कोण विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाहीये. व्हॉट आर यू अट्रॅक्टिंग? बिकॉज यू बिलीव्ह दिस सो स्ट्रॉंगली. ही का बिलीफ सिस्टम अशी आहे? काहीतरी घडलंय ना पास्टमध्ये, तुमच्याबरोबर घडलं असेल, तुमच्या आई वडिलांबरोबर घडलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, सतत जे नेगेटिव्ह प्रोग्रॅमिंग आपण सिस्टमवरती आपल्या चालू ठेवतो, सावधान इंडिया वगैरे, ऑल प्रोग्रॅमिंग यू टू थिंक लाईक दिस, की आयुष्य वेस्ट आहे, लोक वेस्ट आहेत. असं नाही आहे. सो जोपर्यंत हा गाभा आपण रिपेअर करत नाही तोपर्यंत विश्वास ठेवण्यासारखी माणसं तुमच्या आयुष्यात येतील कशी? मदत करण्यासारखी माणसं तुमच्या आयुष्यात येतील कशी? कारण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीलाच नाही आहे. तुम्ही डीप विदिन काय बिलीव्ह करता की कोणी चांगलं उरलेलंच नाही आहे, स्वार्थाशिवाय कोणी कोणाचं कामच करणार नाही. ही सगळ्यांची रियालिटी जरी नसली ना, ही डेफिनेटली तुमची रियालिटी असणार आहे. म्हणून जे हे सगळे नेगेटिव्ह संस्कार आहेत हे रिलीज करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तर सिक्रेट सारख्या गोष्टी मोठ्या मोठ्या ठिकाणी फेल होतात. छोट्या छोट्या गोष्टी, याला भेटायचंय, त्याला भेटायचंय, हे खायला पाहिजे, इकडे पार्किंग पाहिजे, सिग्नल सगळे थ्रू पाहिजे. अरे विरोध नाही ना.
पैशाला, नोकरीला, रिलेशनशिपला कितीतरी नकारात्मक संस्कार आहेत आणि आपण त्या संस्कारांमधूनच रिॲक्ट करत असतो ना. तुम्ही ज्या वेळेला कोणाला तरी सल्ला देता, तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समधूनच सल्ला देत असता ना की अरे हे करू नको, इथे फसतो आपण, असं असतं तसं असतं. सो आज प्रत्येक जे आपण उभे आहोत, आपली जी पर्सनॅलिटी आज आहे ही सगळी या स्तरांमधून फिल्टर होऊन आलेली, फ्रेश नाही आहे आपण. सो जर आपल्या सिस्टीममध्ये सतत संघर्ष, कॉम्प्रोमाइज, बॅडलकचे संस्कार आहेत, तेच अनुभवलेलं आहे आपण, ऑल ऑफ अ सडन नुसतं पॉझिटिव्ह बोलून हे चेंज नाही होणार. म्हणून टॅप ब्लॉक रिलीज करायला करणं गरजेचं आहे. आपण पॉझिटिव्ह टॅपिंग पण शिकणार आहे, पण पॉझिटिव्ह टॅपिंग वेगळ्या पद्धतीत करायचं असतं त्याचे रिझल्ट्स एक्सपिरियन्स करण्यासाठी. आधी विरोध आतनं रिलीज केला पाहिजे ना, तर तुमची सिस्टम त्या पॉझिटिव्ह टॅपिंगला, पॉझिटिव्ह सजेशन्सला सपोर्ट करणार. त्याच्या पुढची गोष्ट आहे जी आपल्याला रिझल्ट्स देत नाही इज कन्सिस्टन्सी. सातत्य कमी पडतं आपलं टॅपिंग करण्यामधलं. सो जर सातत्यच कमी पडलं आपलं, तर आपल्या सिस्टीममध्ये जे एवढे वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या जो जमलेला एक नेगेटिव्हिटीचा कचरा आहे, हा रिलीज कसा होणार? हा रिलीज होऊ शकत नाही. ती बऱ्याच वेळेला काय होतं, टॅपिंग करायला लागल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला टॅपिंग करूच नाही असं वाटतं, कंटाळा यायला लागतो. कारण आपली जी प्रवृत्ती आहे ना, ही आपण बोलण्यासाठी, मनाच्या स्तरावर एकमेकांशी बोलण्यासाठी आपण म्हणतो की माझ्या मनात हे आहे, माझ्या मनात राग आहे. शरीरासाठी ही प्रत्येक गोष्ट एक केमिकल आहे. तुम्ही ज्या वेळेला टॅपिंग करायला लागता, तुम्ही हे सगळं तुमच्या शरीराची केमिस्ट्री बदलायला लागता. सो ऑटोमॅटिकली बॉडी एका रिफ्लेक्स मोडमध्ये जातं की अरे काय गरज आहे बदलायची, एवढे छान चाललेलं आहे ना एवढे वर्ष, आळस आहे, कंटाळा आहे, राग आहे, तिरस्कार आहे, सेट आहे. निगेटिव्ह जरी असलं तरी सेट आहे सिस्टम याला. जसं तुम्हाला कामाची एक पद्धत तुमची सेट असते वर्षानुवर्ष, आणि अचानक कोणीतरी येऊन तुम्हाला एक टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करतं की अरे हे वापरा, ह्यानी खूप फास्ट होणार आहे. इमिजिएट विरोध करतो आपण की नाही नाही नाही, हे एवढे वर्ष जे चाललेलं आहे. इन द सेम वे अचानकपणे तुम्ही राग रिलीज करणार आहे सिस्टीममधनं. एवढे वर्ष तुमच्या शरीराला, मनाला, तुमच्या पेशींना राग उत्पन्न झाल्यावरती जे केमिकल तयार होतं त्याच्या खाद्यावरती जगण्याची सवय आहे. मी बिचारी, मी बिचारा, हे सुरू झाल्यावरती एक एम्पथी क्रिएट होते, एक बिलॉंगिंग वाटायला लागतं आणि एक केमिकल रश क्रिएट होतो सिस्टीममध्ये. तुम्ही अचानक हेच बदलताय, सिस्टीम सैरावैरा होणार आहे, ती अस्थिर होणार आहे. पण ज्या वेळेला असं घडेल तुम्हाला कळलं पाहिजे की आणखीन सातत्याने टॅपिंग केलं पाहिजे, कारण माझी सिस्टीम इंटरनली चेंज व्हायला लागली आहे. सो त्या मनाच्या सगळ्या याला बळी पडण्यापेक्षा, कारण मन सांगणारच आहे नको करू, कुठली पॉझिटिव्ह गोष्ट करायला आपलं मन आपल्याला प्रतिसाद देतं का? एक्सरसाइज करायला देतं का? चांगलं खाण्याला देतं का? सकाळी लवकर उठण्याला देतं का? सातत्य ठेवण्याला देतं? देतच नाही, कारण त्याचा कम्फर्ट झोन त्या सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे. आणि बाय डिफॉल्ट आपलं बायस ब्रेनचं नेगेटिव्ह असल्यामुळे आपण परत परत त्या नेगेटिव्ह अवस्थांकडे खेचले जातो. म्हणून कितीतरी लोक म्हणतात की जोपर्यंत टॅपिंग करत होतो तोपर्यंत छान वाटत होतं. कंपल्सिव्हली जेव्हा लाईव्ह सेशन सुरू होते तेव्हा व्हायचंच टॅपिंग, छान वाटायचं. आणि ते जसं जसं बंद करायला लागलो तसं तसं परत बॅक टू स्क्वेअर वन, कारण तो नेगेटिव्ह सेट आहे आपला. मी अनेक लोकांची गंमत ऐकते, त्यांना वेट इश्यू असतो. सो त्यांना जर विचारलं की तुम्ही जिम किंवा डाएट किंवा एक्सरसाइज का करत नाही, त्यांचं उत्तर काय असतं माहितीये की सोडल्यावर परत वाढतं. जी गोष्ट आपल्याला फिट ठेवते ती गोष्ट बंद केल्यावरती तुम्ही परत अनहेल्दी होणारच आहे. सो जी गोष्ट तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवते ती बंद केल्यावरती तुम्ही नेगेटिव्हिटीकडे ओढले जाणारच आहात, कारण तो आपला नॅचरल कल आहे. म्हणून टॅपिंगच्या बाबतीत स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. तुम्हाला परत परत तीच नेगेटिव्ह स्टोरी रिपीट नसेल करायची लाईफची, तर यू हॅव टू बी स्ट्रिक्ट विथ युअर टॅपिंग प्रॅक्टिस. सवय लावून घ्या, जेवायच्या ताटाला हात लावायच्या आधी टॅपिंग झालंच पाहिजे.
हे आपणच आपल्यासाठी करू शकतो. मनी उपासनाचे रिझल्ट ज्या वेळेला बाहेर ब्रोशर फॉर्ममध्ये गेले, मला किती जुन्या लोकांचे फोन आले की दे वॉन्ट टू दिस इयर टू एनरोल फॉर मनी उपासना, आणि कितीतरी त्यांच्यातल्या लोकांनी रिग्रेट व्यक्त केला की प्रॅक्टिसमध्येच सोडून दिली आणि परत आहे त्या स्टेटला गेलो. तेवढं सिन्सिअरली त्यावेळेला हे घेतलं नाही. पहिल्यांदा जेव्हा शिकलो होतो 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी, आज आयुष्य खूप वेगळं असतं. ती रिग्रेट करायची वेळ आपल्यावरती येऊ नये. त्याच्यामुळे बी कन्सिस्टंट विथ युअर टॅपिंग प्रॅक्टिस. आणि एखादा ब्लॉग जर रिलीज होत नसेल, टॅपिंग वर्क्स, फक्त त्याला कसं ॲड्रेस करतोय हे महत्त्वाचं आहे. सो जर खूप क्रिटिकल काही असेल, डू कम डाऊन फॉर अ कन्सल्टिंग. एकदाचं फिनिश करूया ना. का सिस्टीममध्ये व्हायरस घेऊन जगतोय आपण? कधी कधी आपल्याला नाही कळत. आपल्याला कुणीतरी एक्सपर्ट लागतं जो पिनपॉईंट करेल, जो ॲनालिसिस करून दाखवेल. बरेचसे इश्यू आपण आपले हँडल करू शकतो. आणि या व्हिडिओजच्या माध्यमातून आम्ही हे इतकं सोपं करण्याचा प्रयत्न करतोय की मॅक्सिमम लोकांना त्यांच्या आयुष्याची ग्रिप येईल. पण जिथे नाही होत आहे, टॉक इट आउट. आणि अशा कोणाशी तरी बोला ज्याची या सगळ्या गोष्टींवरती एक्सपर्टीज आहे. लोक सगळ्यात, आज मी इतकं यूथ बघते, दे आर सो मिसगायडेड. कारण कोणाशी बोलायचं त्यांना कळत नाही. ते अशा कोणाला तरी फॉलो करत असतात ज्याचं काही त्यांच्या आयुष्यात प्रॅक्टिकली काय अप्लायच होऊ शकत नाही. ऐका लोकांचं, ऐकण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण अशा कोणाला तरी फॉलो करा की ज्याचं सजेशन्स प्रॅक्टिकल लेवलला आयुष्यामध्ये उतरवता येतील. तज्ज्ञ खूप असतात, ते किती प्रॅक्टिकली ते जगत असतात हा प्रश्नच आहे. पण ॲटलिस्ट आपण ऐकताना काय आपल्या आयुष्यात प्रॅक्टिकल लेवलला आपण अप्लाय करू शकतो. कारण खूप कॉन्सेप्ट क्लॅरिटी जर नसेल ना, की टॅपिंग म्हणजे हे 8 पॉईंट बडवणं एवढं नाही आहे. याच्यामध्ये इतकं क्वांटम मेकॅनिक्स इन्वॉल्ड आहे, ह्युमन सायकॉलॉजी इन्वॉल्ड आहे. त्याच्यातून तयार झालेले हे स्टेटमेंट्स आहेत, हे प्रोटोकॉल्स आहेत. तुमचा मेंटर जर कन्फ्युज्ड असेल, त्यालाच क्लॅरिटी नसेल लाईफची, तो जर भलत्याच कॉन्सेप्ट्सनी तुम्हाला फिरवत असेल, तर कसं आयुष्याला दिशा मिळणार आहे? आणि भरकटतच राहणार आहे आपण. सो फॉलो समबडी हू अप्लाइज ऑल दिस टू हिज और हर लाईफ अँड विच इज इझी अँड प्रॅक्टिकल, ज्याच्यानं खरंच आयुष्यात फरक पडू शकतो, आनंद निर्माण होऊ शकतो. सो सोर्सचा विचार करा. जिथे जिथे तुम्हाला टॅपिंग रिझल्ट देत नाही आहे, कारण तुमच्या कन्सिस्टन्सीचा विचार करा. स्टेटमेंट्स करायला घाबरू नका, काहीही चुकत नाही. नेगेटिव्ह आजपर्यंत काही घडलेलं नाही आहे कोणाच्याही आयुष्यात. फार तर फार तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट येणार नाही, पण रिझल्ट 100% येतो. सो टॅपिंग करताना घाबरू नका. जोपर्यंत आधीचा सगळा कचरा डिलीट करत नाही ना, तोपर्यंत कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टीला तुमची सिस्टीम रिस्पॉन्डच करणार नाही. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं, टॅपिंग करून सोडून द्या. त्याच्या मागे लागू नका. अजून झालं नाही, अजून झालं नाही, कधी होणार आहे? जेवढे अँशियस होणार आहे तेवढा तो रिझल्ट येण्यापेक्षा डिले होत जाणार आहे. अजून समोरचा असाच वागतोय, आज परत मला भीती वाटली सकाळी, आज परत असं झालं, आज अजून माझा बॉस असा रागानेच माझ्याकडे बघत होता, आज परत माझ्या चुका निघाल्या. इतके अँशियस आणि इतके डेस्परेट होतो आपण की त्या टॅपिंगचा आत्माच निघून जातो. आपण टॅपिंग, परत सांगते, कुठल्याही बाहेरच्या गोष्टीला इन्फ्लुएन्स करायला करत नाहीये, आपल्यातली नेगेटिव्हिटी रिलीज करायला करतोय. बाकीचं सगळं हा त्याचा बोनस इफेक्ट आहे, स्पिल ओव्हर इफेक्ट आहे. त्या इफेक्टच्या मागे लागू नका, रिलीजकडे लक्ष द्या. सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, जिथे आपण टॅपिंगचं मोस्ट इम्पॉर्टंट सिक्रेट शिकणार आहे, विच इज सरोगेट टॅपिंग अँड पॉझिटिव्ह टॅपिंग. Till then, I hope today's video helps you with further more clarity for your tapping. Thank you, good night and happy tapping.